चिखली ते मेहकर फाट्यादरम्यान असलेल्या रामाफोर्सजवळ भर दुपारी हा थरार घडला। प्राप्त माहितीनुसार कोनड बुद्रुक येथील सुरेश रामराव परिहार वय 60 हे दुचाकीने चिखलीवरून कोनड गावाकडे निघाले होते। यावेळी रामफोर्सच्या जवळ पाठीमागून एका दुचाकीवर दोघेजण त्यांच्याजवळ आले। त्यांना गाडी थांबवायला सांगितले। मागच्या चौकात पोलिसांनी शिट्टी वाजवली। तुम्ही गाडी का थांबवली नाही अशी विचारणा दुचाकीवरील दोघांनी केली। त्यावेळी मला शिट्टीचा आवाज आला नाही असे सुरेश परिहार यांनी सांगितले। त्यावेळी तुम्ही हातात अंगठ्या घालून कुठे जात आहात? अंगठ्या काढून घ्या असे दुचाकीवरील दोघांनी सुरेश परिहार यांना सांगितले। सुरेश परिहार अंगठ्या काढून घेत असतानाच दुचाकीवरील एकाने रामपुरी चाकू सुरेश परिहार यांच्या गळ्याला लावला व काही काढण्याच्या आतच गळ्यातील सोन्याचा गोप व हातातील 2 अंगठ्या असा जवळपास 3.25 लाखाचा ऐवज लुटून दुचाकीस्वार विना नंबर प्लेटच्या दुचाकीने फरार झाले। या प्रकारानंतर सुरेश परिहार यांनी घडलेली हकीकत चिखली पोलीस ठाण्यात जाऊन कथन केली। पोलिसांनी अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।